चीनला काउंटर करण्यासाठी क्वाड देश आता एकत्र आले आहेत. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने 11वी क्वाड फॉरेन मिनिस्ट्री मीटिंग नवी दिल्लीमध्ये घेत इंडो पॅसिफिक क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. या बैठकीत समुद्री सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स, एआय तंत्रज्ञान आणि प्रादेशिक धोक्यांना उत्तर देणे यावर सर्वाधिक भर देण्यात आला. क्वाडने भारतीय महासागरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन समुद्री निगराणी उपक्रम सुरू केला आहे. याचवेळी दुर्मिळ खजिने आणि सेमीकंडक्टर सप्लाय चेन सुरक्षित करण्यासाठी चारही देशांनी मोठी योजना जाहीर केली आहे आणि त्यामुळे चीनवरील डिपेंडन्सी कमी होणार आहे. लवकरच क्वाड देश एआय आधारित शेती, समुद्राखालील इंटरनेट केबल्स आणि आपत्ती व्यवस्थापन प्रणालीवरतीही एकत्र काम करणार आहेत. याच मीटिंग दरम्यान भारत आणि अमेरिकेमध्येही क्रिटिकल मिनरल संदर्भात स्वतंत्र करारही झाला आहे. हे इतकं महत्वाचं का आहे? कारण रेअर अर्थ मिनरल्स हे मिसाईल्स, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर आणि भविष्यातील लष्करी तंत्रज्ञानासाठी आवश्यक आहे. दरम्यान चीनने तीव्र प्रतिक्रिया देत क्वाडवर बीजिंग विरोधात गटबाजी करण्याचा आरोप केला आहे. आता क्वाड फक्त एक राजनैतिक गट राहिलेला नाही, तर आशियातील एक मोठी जिओपॉलिटिकल ताकद बनला आहे. आता तज्ञांचे हे मत आहे की इंडो पॅसिफिक हे जगातील सर्वात मोठं जिओपॉलिटिकल रणांगण बनत आहे आणि त्याच्यामध्ये केंद्रस्थानी भारत उभा आहे. अशा इम्पॉर्टंट अपडेटसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.